सोनम वांगचुक यांना ज्याप्रमाणे जंतर मंतरवरून दिल्लीच्या त्या आंदोलन स्थानावरून ज्या प्रकारे नेलं गेलेलं आहे, रुग्णालयातून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, त्यानंतर आज मोठ्या प्रमाणात ठाकरेंनी जेव्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात युवक जे आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सामील होत आहेत. काल जी घटना घडलेली आहे, काय सांगाल या घटनेबद्दल? कसं वाटतं हे पाहून? हे पाहून फारच दुःखद वाटत आहे. आपण एका डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो, आपल्या सर्वांना अधिकार आहे आपल्या मागण्या ठेवण्याच्या सरकार विरोधात, आणि त्या मागण्या आपण ठेवू शकत नाहीये. जर एक कॉमन मॅन एवढा मोठा म्हणजे एवढा प्रसिद्धी मिळून सुद्धा प्रोटेस्टला जर आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत आणि त्याच्यानंतर एवढं जबरदस्ती करून उचललं जात आहे, प्रोटेस्ट मधून कोणी समोर येत नाहीये, सरकार उत्तर देत नाहीये, तर काही डेमोक्रेटिक कंट्री आहे. आता ज्याप्रमाणे त्यांना नेलेलं आहे, कोर्टाचा आदेश म्हटलं गेलं, अशा प्रकारे कोर्टाचा आदेश पालन करणं योग्य होतं का? कोर्टाचा आदेश होता की त्यांचं हेल्थ चेकअप केलं गेलं पाहिजे. कोर्टाचा आदेश हा नव्हता की त्यांना उचलून घेऊन गेलं पाहिजे, असं नव्हतं. त्यांना ज्या प्रकारे उचलून घेऊन गेलं, काय तुम्हाला ते बरोबर वाटलं? आता सोनम वांगचुक हे सध्या रुग्णालयामध्ये आहेत, त्यांचं उपोषण तोडलं जाऊ शकतं अशा प्रकारची देखील एक प्रकारे भीती व्यक्त केलेली जाते. काय म्हणाल यावरती? देखिए, मैं सबसे पहली चीज आपको स्टार्टिंग से करेक्ट करते हुए चलता हूँ, कोर्ट कभी भी उठाने का आदेश नहीं देती है. पहले जिसने प्रोटेस्ट किया उसको नोटिस दिया जाएगा कि और उसके हेल्थ के बारे में उसके डॉक्टर से कंसर्न किया जाएगा, पूछा जाएगा. डायरेक्ट जाकर के इस तरह से उठाए थे, किडनैप किया उनको, आजू बाजू से सफेद कपड़ा घेरा और उस तरह से उनको उठा के लेके चले गए. ये बिल्कुल भी संविधान के खिलाफ है और संवैधानिक तौर तरीके के खिलाफ है. और दूसरी सबसे बड़ी बात, एक इंसान अत्याचार के खिलाफ अकाउंटेबिलिटी भी नहीं मांग सकता क्या वो रेजिग्नेशन भी नहीं मांग सकता एक इंसान का जो गलत काम करता हुआ आ रहा है? क्या पहली बार उसने नीट पेपर में या किसी भी एग्जाम में एजुकेशन मिनिस्टर ने पहली बार गलती की है? कंटिन्यूसली जब से ये पार्टी आई है इसने गलती पे गलती की है. ठीक है, मैं आपको बताना चाहूंगा कि इनके जितने मिनिस्टर हैं सबने एक से बढ़ के एक कारनामे किए हैं, किसी ने भी कुछ देश में उजागर नहीं किया है. इनके कारनामे लोगों के सामने, आंखों के सामने है. सड़कों की हालत खराब है, एजुकेशन की हालत खराब है, हेल्थ की हालत खराब है लोगों की. ठीक है, तो मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ कि सोनम वांगचुक जी जो अपनी ताकत से अनशन पे बैठे हुए हैं, या तो उनकी बात मानी जाए या तो उनको फ्री किया जाए. इस तरह से उनको उठा के ले जाना ये किडनैपिंग का काम है. Just listen for a minute. Everyone from a media house, listen for a minute. You will have to move aside. हमें एक बार लोगों को साइड में गैदर करने दीजिए, उसके बाद हम आंसर करेंगे. एकूण या संपूर्ण प्रकरणाला, या संपूर्ण आंदोलनाला एंटी नॅशनल असा देखील एक हे दिला गेली, दिशा दिली गेली. ही सरकारची बाजू एकूण तुम्हाला तुमच्यावरती सर, आपके पास बहाने तो 100 है. दिक्कत ये है कि एक भी आंसर नहीं है. आप हर तरीके में लोगों को दबा सकते हो, गिरा सकते हो, लेकिन अगर यूथ साथ में आ गया ना, किसी में दम नहीं है कि उसके अगेंस्ट इतना दबाव बना पाए. The whole point is about accountability here. Where is the accountability? They are not ready to answer questions. People are dying for it. जब ये पहले पास्ट में हुआ है तब हमारे पीएम आए हैं इन सबको जस्टिफाई करने. अगर कोई हंगर स्ट्राइक में मर रहा है, उठा के लेके नहीं गए हैं कि अरे मरेगा तो फिर हम लोग पे आएगा. Everyone from the media. की प्रधान यांचा राजीनामा एवढा वेळ का लागतोय घ्यायला? राजीनामा ही पाहिजे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी ही पाहिजे. फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. ज्युडिशियल इन्क्वायरी कुठे चुकलं, सरकार कुठे चुकले, पेपर लीक कुठे झाले आणि ह्या एज्युकेशनच्या बद्दल काही अपलिफ्टमेंट करता येईल. फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, ज्युडिशियल इन्क्वायरी ही पाहिजे. राजीनामा द्यायला तयार नाही. त्यासाठी तर विद्यार्थी जमले, सरकारला झुकावं लागेल. एवढं का महत्वाचं वाटतंय तो माणूस? किंवा काय याच्या मागे अर्थ काय लावायचा? त्यांना त्यांचं पद महत्वाचं वाटत असेल तर ते त्यांच्यासाठी आहे. आम्हाला राजीनामा पाहिजे. विद्यार्थी जोपर्यंत हडताल ही सुरूच राहणार. अशा प्रकारे आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या संपूर्ण आंदोलनाला एक दिशा देणार आहेत. ते इथे येऊन भाषण करणार आहेत. आता एकूण सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची एक वक्तव्य जी आहे ती यांच्याकडून येत आहेत. भले ते रुग्णालयामध्ये दाखल असतील तरी देखील त्यांना अटक करण्यात आल्या असल्यासारखी एकूण ही भूमिका जी आहे ती दाखवण्यात येते आंदोलकांकडून. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण आंदोलनानंतर या सगळ्याला दिशा काय मिळते, ठाकरे या संपूर्ण प्रकरणावरती काय बोलणार आहेत, या आंदोलनावरती काय बोलणार आहेत, आणि एकूण आता ही जी सुरुवात जी आहे ती मुंबईमधून अशा प्रकारे होते. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम या न्यूज चॅनलला. धन्यवाद.